आमच्या वतीने तुम्ही पण सरकारला विनंती करा, 100% करू. माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते, तुम्ही जे जे ह्या समाजासाठी आपल्या सर्व बांधवांसाठी करतात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. पांडुरंग तर तुमची विनंती ऐकेलच, नक्की फडणवीस साहेबांनी ऐकायला पाहिजे. ओके, आभारी आहे. स्वागत केलेलं आहे. त्यांच्या पतीने देखील आपल्याला पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत केलेलं आहे. ते सरकारमध्ये आहेत, आपण त्यांना विनंती करा असं सांगितलं. नाही, आता कसं आहे, आम्ही ज्या 2018पासून जवळजवळ ह्याच मागण्या घेऊन आम्ही सरकारकडं अनेक वेळेस मोर्चे काढलेले आहेत आणि सरकार नाही म्हणत नाही, आश्वासन देतं आहे, परंतु त्याची खालच्या पातळीवर प्रशासनाने अंमलबजावणी करायला पाहिजे, त्या काही झालेलं नाही. आणि म्हणून आमचे जे सगळ्यात महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, जे पाणी महाराष्ट्राला आज कुठेही अशा प्रकारचं शिल्लक पाणी राहिलेलं नाही, ते महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या नद्या पश्चिमेला वाहतात. ते पाणी अडवलं पाहिजे आणि ते पाणी अडवलेलं पाणी पूर्वेकडे वळवून आणि गोदावरी आणि गिरणा नदीमध्ये टाकून खानदेश आणि मराठवाड्याला ते दुष्काळी भागाला दिलं पाहिजे. ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्यात आमच्या आदिवासी पट्ट्याचा एवढाच स्वार्थ आहे की पहिलं पाणी अडवल्यानंतर तिथलं स्थानिक लोकांना ते मिळालं पाहिजे. उर्वरित सगळं पाणी हे पूर्वेला गेलं पाहिजे. पण त्याचबरोबर वन जमिनीचा प्रश्न आहे, संबंध. नक्कीच आपल्या मागण्या आहेत, आपण सकाळी देखील माध्यमांसमोर मांडलेल्या आहेत. मात्र भाजपच्या ज्या नगरसेविका आहेत त्यांनी आपलं स्वागत केलं. कुठेतरी त्यांचा आपल्या लॉंग मार्चला पाठिंबा आहे का? नाही, आमचं म्हणजे आता जे रात्री आम्ही मॅडमशी पण विनंती केली की आमचा मोर्चा इथं येत आहे, तुम्हाला जी काही मदत करता आली ती करा. आणि त्यांनीसुद्धा अत्यंत माणुसकीच्या म्हणजे नजरेतून आम्हाला त्यांनी 2-3 टँकर दिले पिण्याच्या पाण्याचे. त्याचबरोबर त्या सकाळी येऊन तिथं भेट पण दिली. आत्ता परत आमच्या मोर्चाच्या प्रवासामध्ये त्यांनी आम्हाला सदिच्छा भेट दिली. गणेश दादांनी पण आम्हाला इथं स्वागत केलं आणि त्यांनी विठ्ठल चरणी विनंती केलेली आहे. आम्ही त्यांच्या चरणी विनंती करतो आहे की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना कन्व्हे करावं. मुख्यमंत्री साहेबांना त्यांना आमचे प्रश्न माहीत आहेत, त्यांनी त्या समजावून सांगावेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी हे प्रश्न मार्गी लावावेत अशा प्रकारची विनंती आम्ही हे आपले गीते मॅडमला आम्ही करतो आहे. आणि आम्हाला खात्री आहे मॅडम जशा आपुलकीने इथं आल्या तशाच ध्येयाने ते मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा हस्ते परहस्ते तिथंपर्यंत आमचा मॅसेज देतील आणि पुरा नाशिक जिल्हा या जनतेच्या बरोबर आहे हे दाखवून देतील अशी मला खात्री आहे.